साल होतं 2021. तेव्हा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान एक मतदारसंघ चांगला चर्चेत होता. त्याचं कारण होतं दोन महिला प्रतिस्पर्धी. दोघी लोकप्रिय होत्या. दोघींच्या लोकप्रियतेचं कारण म्हणजे दोघीही अभिनय क्षेत्राशी निगडीत होत्या. त्यापैकी एक होत्या सयानी घोष. आसनसोल दक्षिण मतदारसंघात 2021 साली दोघींच्यात निवडणूक झाली. सयानी घोष या तृणमूल काँग्रेसकडून निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांच्यासमोर भाजपच्या एका महिला नेतृत्वाचं आव्हान होतं. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत सयानी घोष यांचा पराभव झाला. भाजपने विजयाची नोंद केली. आता हे मागचं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सयानी घोष यांचा पराभव ज्यांनी केला होता त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते नाव म्हणजे अग्निमित्रा पॉल. अग्निमित्रा पुन्हा एकदा आसनसोल दक्षिण मतदारसंघातून विजयी झाल्यात आणि त्यांचे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओत पाहू अग्निमित्रा पॉल नेमक्या कोण आहेत, राजकारणात कधी आल्या, त्यांची कौटुंबिक व राजकीय पार्श्वभूमी नक्की आहे तरी काय. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. पश्चिम बंगालमध्ये भाजपने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत नुकताच विजय मिळवलाय. या ऐतिहासिक विजयानंतर बंगभूमीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. यात शुवेंदू अधिकारी यांचं नाव आघाडीवर असलं तरी त्यांच्यासोबत अग्निमित्रा पॉल यांचंही नाव चर्चेत आहे. नुकतीच त्यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्री पदावर नेमकं कोण बसणार यासंबंधी आडाखे बांधले जात असताना अग्निमित्रा यांच्या दिल्लीवारीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची कारकीर्द कशी राहिली याचा आपण आढावा घेऊ. अग्निमित्रा यांचा अतिशय सधन कुटुंबात जन्म झालाय. त्यांचे वडील डॉक्टर होते. विज्ञान शाखेच्या पदवीधर असलेल्या अग्निमित्रा यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केले. पदवी झाल्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील कोर्सही पूर्ण केलाय. बॉलिवूडमधील अनेक प्रतिष्ठित सेलिब्रिटींसोबत त्यांनी काम केले. एका मुलाखतीत सांगितल्यानुसार प्रसिद्धीचे वलय सभोवताली असताना देखील लोकांच्या भल्यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती. राजकारणाची आवड असल्याने त्यांनी 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला. आक्रमक वक्तृत्व आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची शैली यामुळे त्यांनी पक्षात महत्वाचं स्थान निर्माण केलं. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. महिलांची सुरक्षा, आरोग्य आणि राजकीय सहभाग या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली. 2021 सालची विधानसभा निवडणूक देखील त्यांनी याच मुद्द्यावर गाजवली आणि त्यामध्ये देखील विजयी झाल्या. मागच्या 5 वर्षात त्यांनी लहान मोठ्या सभा, रॅली, प्रभावी मुद्द्यांच्या जोरावर भाजपची ताकद वाढवण्याचे काम केले. आसनसोल दक्षिण मतदारसंघातून त्यांना यावेळी तृणमूल काँग्रेसच्या तापस बॅनर्जी यांचं मोठं आव्हान होतं. मात्र 40,000हून अधिक मतांनी अग्निमित्रा यांनी तापस बॅनर्जी यांचा पराभव केला. राजकारणात येण्याआधी त्यांनी फॅशन डिझाईन क्षेत्रात बराच नावलौकिक मिळवला होता. मिथुन चक्रवर्ती, श्रीदेवी यांच्यापासून अलीकडच्या काळातील नवोदित अशा अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले. राजकीय क्षेत्रात आल्यानंतर त्यांची कारकीर्द अधिक उजळली. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये संमिश्र यश मिळालं. ममता बॅनर्जी सरकारचे महिलांच्या सुरक्षा विषयातील अपयश त्यांनी अधिक प्रभावीपणे लोकांसमोर पोहोचवले. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 53 वर्षीय अग्निमित्रा यांच्यावर 23 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे एकूण 3.84 कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी आयोगाला सादर केलेल्या माहितीपत्रात सांगितलेले आहे. 1994 साली त्या बनवारीलाल भलोतिया कॉलेजमधून पदवी उत्तीर्ण आहेत. त्यानंतरच्या काळात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्ट्स अँड मॅनेजमेंट या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंग डिप्लोमा पूर्ण केलाय. पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्ष तृणमूल काँग्रेसचे सरकार होते. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत महिला म्हणून त्यांचा वेगळा ठसा उमटवलाय. महिला नेतृत्व म्हणलं की बंगालच्या जनतेत ममता दीदींचं अजूनही मोठी क्रेज आहे. ही क्रेज जनतेच्या मनातून उतरवण्यासाठी भाजपकडून अग्निमित्रा यांना संधी देण्यात येऊ शकते. 2029 मधील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनही बंगालच्या मुख्यमंत्री पदाची निवड होऊ शकते. बंगालमध्ये अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी महिला मतदारावर अधिक भिस्त ठेवण्याचा प्रयत्न भाजप करू शकते. अग्निमित्रा पॉल या नेतृत्वाला भाजपचे केंद्रीय नेतृत्व संधी देणार अशी चर्चा आहे. लवकरच बंगालच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. तेव्हा अग्निमित्रा पॉल बंगालच्या मुख्यमंत्रीपदी दिसल्यास बंगालला नव्या दिदी मिळतील. अग्निमित्रा पॉल यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार की नाही याबद्दल तुमचं निरीक्षण काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.